हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. सायलीस जर्नलमध्ये आपले स्वागत आहे. काल इथे आपण आता फ्री आरी वर्कचे ॲडव्हान्सचे क्लासेस स्टार्ट केले आहेत. कालचा डे 1 होता, आजचा डे 2 आहे. आपले 40 बेसिक्स आरी वर्कचे क्लास कंप्लीट झाले आहेत. त्यात मी सर्व काही बेसिक तुम्हाला शिकवलं आहे आणि प्रॉपर टिप्ससह तुम्हाला कंप्लीट सांगितलेलं आहे. इथे आता आपण ॲडव्हान्सचे क्लासेस स्टार्ट केले आहेत. कालचा डे 1 होता. आपण डे 1 मध्ये बीट्ससोबत शब्द हे बीट्सनी कसे फिक्स करायचे, शेपनुसार कसं टर्न घ्यायचं आणि प्रॉपर फिनिशिंगमध्ये कसे बीट्स फिक्स करायचे हे इथे काल बघितलं होतं. आज इथे आपण आता डे 2 इथे पण आज आपण बीट्स कसे फिक्स करायचे, पण इथे आज मी इथे बटरफ्लाय ड्रॉ केलेला आहे आणि बटरफ्लायवर आपण बीट्स शेपनुसार कसे फिक्स करायचे, कुठे एंड नॉट द्यायची आणि कुठे परत स्टार्टिंग करायचं हे काही सर्व टिप्ससह मी तुम्हाला इथे सांगणार आहे. चला तर मग आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूयात. इथे मी आता हे शुगर बीट्स घेतलेले आहेत. नेहमीप्रमाणे आपल्या गोल्डन कलरचा शिलाईचा थ्रेड घेतलेला आहे आणि ही आपली मटेरियलची निडल घेतलेली आहे. इथे बघा मी हे बटरफ्लाय ड्रॉ करून घेतलेला आहे आणि आता हे बटरफ्लाय कसं ड्रॉ करायचं हा पण मी एक प्रॉपर व्हिडिओ आपल्या चॅनलवर पोस्ट केला आहे. तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. आणि म्हणजे आपल्या मोबाईलमध्ये पेपर कॉपी ॲप डाउनलोड करून त्याच्यावरनं कसं कॉपी पेस्ट करायचं, कसं ट्रेसिंग करायचं इमेज ही तिथे मी दाखवलेली आहे. तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. चला तर मग आता आपलं ह्या बटरफ्लायला बीट्स कसे फिक्स करायचे हे इथे आपण बघूयात. नेहमीप्रमाणे आपला जो हा शिलाईचा थ्रेड आहे त्याला एंड नॉट देऊन घ्यायची. एंड नॉट कशी द्यायची आणि परत कसं पकडायचं हे मी पहिल्यापासून बेसिकपासून तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. जे कोणी नवीन असेल व्हिडिओमध्ये त्यांनी आपले पहिल्यापासून व्हिडिओ हे पूर्ण बघायचे आहे, तर त्यात तुम्हाला पूर्ण काही समजेल. तर हे बघा, एंड नॉट दिल्यानंतर दोन बोटामध्ये आपला हा थ्रेड असा प्रॉपर पकडायचा नेहमीप्रमाणे आणि हा थ्रेड खाली जाऊ द्यायचा. खाली गेल्यावर आता हा जो कॉर्नर आहे पहिले त्या कॉर्नरमधनं मी खालचा थ्रेड हा वर काढणार अशा पद्धतीने. आणि आपली ही जी मटेरियलची निडल आहे त्यात आपले हे शुगर बीट्स भरून घ्यायचे. काल आपण आई हा अक्षर शब्द टाईप केला हे काढला होता आणि त्याच्यावर आपले बीट्स फिक्स केले होते. आज इथे मी हे बटरफ्लाय केलेले आहे. काल तिथे मी 2 mm चे बीट्स दाखवले होते कसे फिक्स करायचे. इथे मी आता इथं शुगर बीट्स घेतलेले आहेत. आता इथे पण आपल्याला शेपनुसार टर्न घ्यायचा आहे, तर इथे पण पहिले एकच बीट्स फिक्स करायचा आहे. आणि जर का जसं आपण कालप्रमाणे स्ट्रेट लाईन असल्यावर 2 पण बीट्स फिक्स केले, तशी स्ट्रेट लाईन जर का आली तर तसं इथे पण आपण तसंच करणार आहोत. आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल, जो कोणी हा सर्वात पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असेल, तर त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ज्या कोणी मैत्रिणी इंटरेस्टेड असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना पण हे काही शिकता येईल. हे बघा, आता मी खालचा थ्रेड वर काढलेला आहे. एकच बीट्स फिक्स करायचा आहे इथे, कारण इथे छोटासा शेप आहे त्यामुळे. काल ज्याप्रमाणे आपण फिक्सिंग केली बीट्सची तशीच करायची आहे. फक्त काल 2 mm चे बीट्स होते आणि इथे शुगर बीट्स घेतलेले आहेत. शेपनुसारच टर्न घ्यायचा आहे आणि नेक्स्ट चेन स्टिच घेताना थोडा पण गॅप सोडायचा नाही. एकदम जवळजवळ चेन स्टिच घ्यायची आहे, म्हणजे बीट्समध्ये गॅप येत नाही आणि प्रॉपर फिनिशिंगमध्ये दिसतं. हे बघा, अशा पद्धतीने हे बघा. इथं आता थोडासा टर्न आहे, त्यानुसार मी इथं वळणार आहे.
प्रॉपर एकच शुगर बीट्स आम्ही फिक्स करत आहे. न थोडा आपण दोन्ही बीट्समध्ये गॅप सोडता एकदम प्रॉपर आणि फिनिशिंग सहित. तुम्ही पण तसंच करायचं आहे. थोडं स्लो करायचं आहे पण एकदम प्रॉपर फिनिशिंगमध्ये करायचं आहे. नेहमीप्रमाणेच आपली निडल पंच करायची, खालचा थ्रेड त्यात अटकवायचा, एक शुगर बीट्स मध्ये टाकायचा आणि खालचा थ्रेड हा वर ओढून घ्यायचा. नेहमीप्रमाणे तसंच चेन स्टिच करायचे आहे. फक्त दोन्ही शुगर बीट्समध्ये थोडा पण गॅप आला नाही पाहिजे याचं लक्ष ठेवायचं आहे आणि प्रॉपर फिनिशिंगमध्ये करायचं आहे. बघा ही लाईन आता खालपर्यंत गेलेली आहे, तोपर्यंत कंटिन्यू करायची, एंड नॉट द्यायची नाही. जर का लाईन कंप्लीट झाली तरच एंड नॉट द्यायची, नाहीतर कंटिन्यू करायची. अशा प्रकारे आता इथे एक छोटीशी चेन स्टिच देऊन टाकायची, जेणेकरून आपली ही जी लाईन आहे ती कंटिन्यू म्हणजे ती हलणार नाही, जशी प्रॉपर आहे तशीच राहील. जर का इथे छोटीशी चेन स्टिच दिली नाही आपण तर ती तिथून हलते आणि हे आपली जी लाईनचा शेप आहे तो बिघडतो. त्यामुळे तिथून द्यायची नाही आणि एक बीट सोडून पुढे मी लाईन कंटिन्यू केली आहे. जो हा लास्टचा बीट्स आहे तो सोडून द्यायचा आणि पुढे लाईन कंटिन्यू करायची. अशा प्रकारे आणि हा जो गोल्डन कलरचा थ्रेड घेतलेला आहे तो जास्त खालून ओढायचा नाही, जेणेकरून तो तुटणार नाही याची काळजी घ्यायची. हळूहळू थोडंसं त्याला मागे ओढायचं आणि कंटिन्यू बीट्स फिक्स झाला की लूज सोडायचं. अशा पद्धतीने आपले बीट्स हे फिक्स करत जायचे एकदम लाईनवर. लाईनच्या बाहेर गेलं नाही पाहिजे याची काळजी घ्यायची, फिनिशिंगमध्ये व्यवस्थित येतं. हे बघा आता लाईन वर गेलेली आहे, आपण पण तसंच वर वळायचं आणि वरचा जो बीट्स आहे एक कॉर्नरचा तो सोडून त्याच्या खालीच इथे हा खालचा बीट्स पॅक करायचा. आता लाईन कंप्लीट झाली आहे तर इथं आता आपण एंड नॉट देऊन टाकायची, म्हणजे जेणेकरून आपले हे बीट्स इथेच फिक्स होऊन जातात, प्रॉपर फिनिशिंगनी हलत नाही.
हे बघा अशा पद्धतीने आपली एंड नॉट दिली आहे. आपला हा बटरफ्लायचा वरचा शेप एक साईडचा कंप्लीट झाला आहे. एकदम स्लो करायचं आणि प्रॉपर फिनिशिंगने करायचं. थोडा पण गॅप येऊ द्यायचा नाही दोन्ही बीड्सच्या मध्ये. आणि जशी लाईन चालली आहे त्यानुसार वळायचं आहे. त्यामुळे प्रॉपर आपला शेप हा थोडा पण बिघडत नाही. तर आता आपण इथे डायरेक्टच आता हा खालचा जो इथून हाफ सर्कल गेलेला आहे तिथूनच आता डायरेक्ट आपण स्टार्ट करायचं. इथून परत खालचा थ्रेड हा वर काढायचा. खालचा थ्रेड हा तोडायचा नाही, तोच इकडून मधून वर काढायचा. हे बघा इथे आता सर्कलनुसार वळायचं आहे. इथे आता लास्ट एक बीड्स बसेल तो फिक्स करून इथे एंड नॉट देऊन टाकायची किंवा एक प्रॉपर एक चेन स्टिच पण दिली तरी चालते. तशीच एक छोटीशी चेन स्टिच बॅक साईडला द्यायची आणि तिथून कंटिन्यू आपले बीड्स फिक्स करायला सुरुवात करायची. अशा पद्धतीने हे बघा किती सुंदर आणि प्रॉपर शेप दिसत आहे. कुठेही आपला शेप थोडा पण असा चुकलेला वाटत नाही आहे. एकदम प्रॉपर शेप आलेला आहे. हे बघा आता इथे पण तसंच करायचं आहे. इथे आता आपली एंड नॉट देऊन टाकायची, कारण इथे आपली जी लाइनिंगचा शेप लास्ट इथे शेप संपलेला आहे. बघा इथे नॉट देऊन टाकली आहे. आता इथे प्रॉपर परत इथून ही दुसरी खालची लाईन स्टार्ट होते, तर आपण तिथूनच परत थ्रेड बाहेर काढायचा. थोडं मी आता झूम करून दाखवते बघा.
इथूनच आपली जी लाईन स्टार्ट होत आहे तिथूनच आपला थ्रेड हा वरतून बाहेर काढायचा. जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल आणि ज्यांना कोणाला बेसिकपासून शिकायचं असेल तर त्यांनी आपल्या चॅनलवर जाऊन पहिल्यापासून स्टेप बाय स्टेप बेसिकचे पण व्हिडिओ आहेत. आपली प्लेलिस्ट पूर्ण आहे, तिथे जाऊन कंटिन्यू करायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला प्रॉपर आरी वर्क हे बेसिकपासून शिकायला भेटेल अगदी फ्रीमध्ये. हे बघा, आपली एकदम प्रॉपर फिनिशिंगमध्ये एक साईड कंप्लीट झालेली आहे. अशाच पद्धतीने आता आपण सेकंड साईड करून घेणार आहोत. सेम ह्याच पद्धतीने आणि शेपनुसार सेम. ह्या साईडला कसं ह्या मिडलपासून स्टार्ट केलं त्याच पद्धतीने वरपासून स्टार्ट केलं त्याच पद्धतीने आता इथे इथूनच स्टार्ट करणार आहोत आपण. हे बघा, आता इथूनच इथूनच आपण आता मी हे करणार आहे. इथून मिडलपासून पण स्टार्ट केलं तर काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त जो कॉर्नर आहे तो व्यवस्थित घ्यायचा. कुठूनही स्टार्ट केलं तर काहीच प्रॉब्लेम नाही होत. फक्त शेपनुसारच आपल्याला वळत जायचं आहे. आणि जिथे कॉर्नर आहे तिथे प्रॉपर कॉर्नर कसा आला पाहिजे, एक बीड्स एक्स्ट्रा देऊन नेक्स्ट लाईन स्टार्ट करताना वरचा एक एक्स्ट्रा बीड्स जो असतो तो सोडून खालून सेकंड लाईनला एक बीड्स वरचा सोडून द्यायचा आणि सेकंड लाईनला दुसऱ्या बीड्सपासून स्टार्ट करायचं. हे लक्षात ठेवायचं. छोट्या टिप्स. कुठूनही स्टार्ट केलं तर सेमच आहे, पण आपण राईट साईडला वर कॉर्नरपासून स्टार्ट केलं तर म्हणून लेफ्ट साईडला पण मी कॉर्नरपासून स्टार्ट केलेलं आहे. कॉर्नर कसे फिक्स करायचे, प्रॉपर कॉर्नर कसे काढायचे हे सगळं मी बेसिकमध्ये तुम्हाला शिकवलं आहे. जरी थ्रेडनी सुद्धा प्रॉपर कॉर्नर कसे काढायचे हे सुद्धा आपण बेसिकमध्ये शिकलो आहे. जे कोणी नवीन असेल, ज्यांनी कोणी तो व्हिडिओ बघितला असेल तर त्यांनी आपल्या चॅनलवर जाऊन बेसिक आरी वर्कचे क्लासेस जे आहेत त्यात जाऊन बघायचं आहे, म्हणजे तुम्हाला तो डाऊट क्लिअर होईल. हे बघा, इथे आता एक छोटीशी स्टिच देऊन घ्यायची आहे. इथे
किंवा एंड नॉट द्यायची. एंड नॉट स्टिचपेक्षा एंड नॉट दिलेली खूप प्रॉपर राहते, कारण एंड नॉट दिली ना की आपले हे जे बीड्स फिक्स केलेले असतात ते कुठेच हलत नाही, एकदम प्रॉपर बसतात. म्हणून एंड नॉटच द्यायची सहसा सगळीकडे. इथे पण सांगितल्याप्रमाणे ह्या राईट साईडला जसं केलं आहे तसंच पहिला बीट सोडून द्यायचा आणि दुसऱ्या बीट्सपासून आपली निडल वर काढून परत तिथून स्टार्ट करायचं आहे, जेणेकरून कॉर्नर हा प्रॉपर येतो. इकडच्या प्रमाणेच आता इथं जी मिडल लाईन दिसत आहे तिथून खालचा थ्रेड वर काढायचा आणि राईट साईडला जसं केलं आहे त्याच पद्धतीने हे कंप्लीट करून घ्यायचं आहे. सेम त्याच पद्धतीने हे बघा, एक एक बीड्स फिक्स केल्यामुळे आपला प्रॉपर शेप आलेला आहे, कुठेही शेप थोडा पण बिघडलेला नाही आणि आपल्या बटरफ्लायचे हे जे पंख आहेत हे पूर्ण असे कंप्लीट होत आलेले आहेत. हे बघा, एकदम प्रॉपर फिनिशिंगमध्ये आणि पूर्ण प्रॉपर बटरफ्लाय दिसत आहे, कुठेही आपले शेप हा चुकलेला नाही. त्यामुळे शेपनुसार टर्न घ्यायचा आहे आणि जेव्हा की असे आपण कोणतं बर्ड्स किंवा कोणतं ॲनिमल किंवा नाव किंवा कोणतंही काही असो बीट्सने जर फिक्स करायचं असेल आपल्याला, तेव्हा सिंगल बीट्सची सहसा हे करायचा, फिक्स करायचा. त्याच्यामुळे काय होतं की आपला हा शेप हा थोडा पण चुकत नाही, एकदम प्रॉपर शेप येतो. आता इथे बघा, इथे स्ट्रेट लाईन जरी वर नेली आपण तरी पण चलते. अशा पद्धतीने एकदम छान असं आपलं बटरफ्लाय रेडी होत आहे. ही जी मधली लाईन आहे तसंच राऊंड गोल खाली घ्यायचा, रिव्हर्स बीड्स फिक्स करायचे. अशा पद्धतीने आणि इथं असा गोल राऊंड देऊन किती बीड्स बसतात ते बघायचे.
आणि इथे आता आपली एंड नॉट देऊन टाकायची. हे बघा, इथे आता आपले बटरफ्लायचे पंख रेडी झालेले आहेत. आता राहिल्यावरचे हे आपण इथे आता जरदोशी यूज करणार आहोत. हे आपली जरदोशी नाही, जरीचा थ्रेड यूज करणार आहोत. हा जरीचा थ्रेड आहे. इथे आता आपण एक जरी थ्रेडची चेन आणि एक शुगर बीट्स घेऊन वरची डिझाईन कंप्लीट करणार आहोत. इथे बघा, आता मी जरीचा थ्रेड हा बरोबर मधनं खालून वर काढत आहे. जसं आपण बेसिकमध्ये शिकलो स्लीव्ज डिझाईन, एक ते आपण सिल्क थ्रेड यूज केला होता तिथे, की एक चेन स्टिच आणि पुढे काही बीड्स ॲड करून अशी आपण एक डिझाईन शिकलो होतो. तर इथे आता बघा, मी इथे चेन स्टिच देणार आहे. नेहमीसारखी हे बघा, मी 2 छोट्या चेन स्टिच दिलेले आहेत आणि आता इथे एक शुगर बीट्स ॲड करत आहे. अशा पद्धतीने इथे आपण आता दोन हे छोट्या 2 चेन स्टिच देणार आहोत आणि एक शुगर बीट्स ॲड करणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने आता इथे लास्टला एंड नॉट देऊन घ्यायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने हे बघा, अशा पद्धतीने मी मुद्दामून तुम्हाला दिसण्यासाठी झूम करून दाखवत आहे. आता ह्याचप्रमाणे ही जी लेफ्ट साईड आहे ती पण तशीच कंप्लीट करणार आहोत आपण. खालचा थ्रेड वर काढून घेतला, 2 चेन स्टिच दिल्या, परत शुगर बीट्स ॲड करायचं. हे बघा, अशा पद्धतीने परत पुढे 2 स्टिच द्यायच्या. परत एक शुगर बीट्स ॲड करायचा. आता हा खालचा थ्रेड थोडासा वर आलेला आहे.
बघा इथे आता एंड नॉट देऊन टाकायची लास्टला, म्हणजे आपली जो डिझाईन आहे ती तिथे कंप्लीट होऊन जाते आणि आपलं डिझाईन हालत नाही, एकदम प्रॉपर राहते. हे बघा आता इथे दोन्ही पण कंप्लीट झालेला आहे आणि आपला आता प्रॉपर असा हा बटरफ्लाय रेडी झालेला आहे, एकदम प्रॉपर फिनिशिंग सहित. इथे फक्त आपण जरी थ्रेड यूज केलेला आहे, बीड्स अँड जरी थ्रेड. बाकी पूर्ण बॉर्डर अशी आपली कंप्लीट झाली आहे. आणि राहिलं हे मधले शेप. हे मधले शेप आपण हे जे शुगर बीड्स आहेत तसेच शुगर बीड्स कलरचे भेटतात, त्याच्याने आपण हे कंप्लीट करूयात. हे नंतरच्या व्हिडिओमध्ये हे पण कसं कंप्लीट करायचं ते बघूयात आपण. चला तर मग अशाच नवनवीन डिझाईन घेऊन भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांना हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. आणि ज्या कोणी मैत्रिणी तुमच्या इंटरेस्टेड असतील त्यांच्यासोबत पण व्हिडिओ शेअर करा. चला तर मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर द वॉचिंग.